आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। एफआरपी घेतल्याशिवाय गेट सोडणार नाही, आंदोलन अंकुशचा निर्धार। 15% व्याजासह संपूर्ण एफआरपी मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू। आंदोलन अंकुशच्या वतीने 15% व्याजासह संपूर्ण एफआरपी एकरकमी मिळावी या प्रमुख मागणीसाठी येथील दत्त साखर कारखान्याच्या गेटवर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। यावेळी बोलताना आंदोलन अंकुशचे धनाजीराव चुडमुंगे म्हणाले, 14 दिवसात एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असताना कारखान्यांनी 2 महिने होऊनही एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही। याबाबत शासनही डोळेझाक करत आहे। साखर आयुक्तांकडूनही कारखानदारांवर कारवाई होत नाही। शेतकऱ्यांनी आता दात मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगून जमा झालेले 2300 रुपये पुरेसे नाहीत। शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे असे सांगून 15% व्याजासह एकरकमी एफआरपी मिळाल्याशिवाय गेट सोडणार नाही असा इशारा धनाजीराव चुडमुंगे यांनी दिलाय। महानकारी न्यूज साठी शिरोळहून कृष्णात हेगण्णा। शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसात कायद्याने एफआरपी देणे बंधनकारक आहे। आज 60 दिवस होऊन गेले तरी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकाही कारखान्यानं शेतकऱ्यांना 1 रुपया आज अखेर दिलेला नाही। शेतकरी संघटनांच्या माध्यमातून या संदर्भात वेगवेगळ्या स्तरावर आंदोलनं सुरू आहेत, पण शेतकरी चळवळीचा धाक काही लोकांच्या राजकीय स्वार्थामुळे हा कारखानदारांच्या कमी झाला आहे आणि याचा परिणाम म्हणून कारखाने आज शेतकरी चळवळीला जुमानून झाले। शेतकऱ्यांच्या या आर्थिक कोंडीला पूर्णपणे कारखानदार जबाबदार असून शासन पण याकडे पूर्णपणे काळाडोळा करत आहे। साखर आयुक्त या प्रादेशिक सहसंचालकांच्या अहवालानंतर सुद्धा जर कारखान्यावर कारवाई करणार नसतील तर शेतकऱ्यांनी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडलेला आहे। आज आंदोलन अंकुशच्या वतीनं दत्त कारखान्याच्या गेटसमोर आम्ही 15% व्याजासह एफआरपी मिळावी म्हणून उपोषण सुरू केलेलं आहे। आज शेतकऱ्यांनाही एफआरपीमध्ये 80-20 फॉर्म्युल्याप्रमाणे बिलं जमा करत आहेत। तर या साखर कारखान्याच्या चेअरमनांना आमचं विचारणं आहे की तुम्ही सोसायट्यांचं किंवा बँकांचं कर्ज तुम्ही 80-20% प्रमाणात वसूल करणार आहे का? आज कारखाना जे ऊस विकास मार्फत जे कर्ज देते शेतकऱ्यांना त्याची वसुली तुम्ही 80-20% करणार आहे का? 2 महिने झालं ऊस तुम्ही बिलाचं बिल दिलेलं नाही, त्याचं जे होणारं व्याज आहे तो बुरदट शेतकऱ्यावर पडला आहे ते तुम्ही सोसणार आहे का? आज यातलं कुठल्याही शेतकऱ्यांचं हे जे अंगावर आलेलं देणं आहे ते या पहिल्या हप्त्यातनं 2300 रुपयाच्या कुठलंही भागणार नाही। सोसायट्या बँका पहिल्या हप्त्यातनं आपली सगळी रक्कम वसूल केल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात पुढचे शेतीची कामं करण्यासाठी 1 रुपया शिल्लक राहणार नाही। हे सर्व ह्या कारखानदारांना आणि या चेअरमनांना माहीत आहे, तरी पण एक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याच्या उद्देशानं त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे। याचा आम्ही आंदोलन अंकुशच्या वतीनं जाहीर निषेध करत आहे। आज 2300 रुपये तुम्ही खात्यावर जरी वर्ग केले असले तरी आम्ही 15% व्याजासह आमच्या कारखान्याची एफआरपी मिळाल्याशिवाय इथून आम्ही उठणार नाही हे आमचा निर्धार आहे। आणि साखर कारखान्याच्या चेअरमननी आता कोणतंही कारण न सांगता आज आजारी कारखाने असतील तिथे ठीक आहे, तुम्हाला कारखान्याला एफआरपी द्यायला अडचण असेल, पण गेल्या वर्षी 2500 रुपये ऊसाचा साखरेचा दर होता त्यावेळी तुम्ही एकरकमी 2500 रुपये दिलेले होते। आज कारखानदार स्वतः म्हणतात की 2900-3000 रुपये साखरेला दर आहे। मग यावर्षी फक्त 60 रुपये एफआरपी वाढला, मग 2800 ते 2900 रुपये एफआरपी 3000 रुपये साखरेला दर असताना तुम्हाला देता येत नाही म्हणत असेल तर हे कुणालाही पटण्यासारखं नाही। हे यांचं राजकीय भांडण आहे शासन आणि कारखानदारांचं, याच्यामध्ये नाहक शेतकरी भरडला जातोय आणि हे निषेधार्थ आहे। आणि या कारखान्याच्या चेअरमनला माझी विनंती आहे, आता तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांचा अंत न बघता एफआरपी खात्यावर वर्ग करा आणि तुमच्या येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्याकडून जे तुम्हाला विरोध होणार आहे तो थांबवा।